सप्ताहाच्या बाबतीमध्येच भव्य आणि दिव्य हे शब्द एकत्र येऊ शकतात. भगवंताच्या कथा कीर्तनाच्या संबंधानेच भव्यता आणि दिव्यता एकत्र येते. अन्यथा भव्यतेला काय कमी आहे? लगन सराई चालू आहे, तिथेही भव्यता आहे. प्रचार सभा होतात, तिथेही भव्यता आहे. काही इव्हेंट होतात, तिथेही भव्यता आहे. किंबहुना खिशामध्ये पैसे असले की भव्यता आणता येते. पण दिव्यता भगवंताच्या अधिष्ठानाशिवाय येत नाही. म्हणून बाकी व्यासपीठांवर भव्यता असते, लाईटांचा झगमगाट असतो, प्रत्येक जण चमकतच असतो तिथं. पण कार्यक्रम संपल्यानंतर ती जी भव्यता आहे ना, परत कधी अंधारात जाईन सांगता येत नाही. सप्ताहाला भव्य आणि दिव्य का म्हणायचं? भव्यता तर आहेच, परंतु भगवंताचं अधिष्ठान त्याला लाभलंय म्हणून भव्य दिव्य म्हणायचं. आणि या सप्ताहाला तर विशेष दिव्यता म्हणावं लागेल. का बरं? गावाचं नाव लाडसांगी आहे. गावाच्या नावामध्येच लाड आहे. मला असं वाटतं की हनुमंतरायांना सुद्धा असं वाटलं की जिथं मी आहे त्या गावापेक्षा या गावामध्ये माझे जास्त लाड होतील, म्हणून तर पाहुणे म्हणून ते इथं आलेत. कशा अंगाने बोलावं, कशा अंगाने बोलावं. इथं जास्त लाड होतील म्हणून आलेत. किंबहुना आपण केलेली भक्ती, या भक्तीला तो भुलला आणि आपले लाड करण्यासाठी आलाच. ज्या आता गाताने थोडा विखो द्यायचा. ज्या सुखा कारणे देव वेडावला, संगीत शिकणारी मुलं आहेत ते, आणि थोडं ऐकून घेतात म्हणून सांगतो. संगीतामध्ये तुम्ही किती ताना मारले त्याला महत्व नाही, तुमच्या आवाजात ठहराव किती आला. मुळे लागणारा जो स्वर आहे ना, तो स्वर किती स्थिरतेने लागतोय, सा किती स्थिरतेने लागतो, पंचम किती स्थिरतेने लागतो. अडाणी माणसं गमपदानी सला टाळ्या वाजवतील, पण ज्यांनी साधना केली ना, त्याला योग्य सा लागला की तो तुमच्यावर जीव वळून टाकेल. लक्षात ठेवा. ठहराव या लागतो. संगीतामध्ये त्याला ठहराव म्हणतात. बरं, ठहराव. नदी आपल्या बाजूला, त्या नदीला जर पूर आलेला असेल आणि पोहायला गेलेला जर मनुष्य जास्त हातपाय हलवत असेल तर लवकर बुडण्याची शक्यता आहे. आणि हळुवारपणे जो हातपाय हलवेल ना, तासन तास तो डोबत राहील त्याच्यामध्ये. तसं संगीतामध्ये हळुवारपणे जो असा ठहराव घेत घेत गात जाईल ना, तासन तास तो गाऊ शकतो आणि आनंद देऊ शकतो. प्रयत्न करायला पाहिजे. ते आमचे गुरुजी म्हणतात, आमचे गुरुजी म्हणायचे की भैया किसी के साथ बेईमानी नहीं होनी चाहिए, लेकिन हो जाए, लेकिन सुर के साथ बेईमानी नहीं होनी चाहिए, क्योंकि जिसे सुर मिला उसे ईश्वर मिला. ईश्वरासोबत गद्दारी नको व्हायला. ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. या गावामध्ये निश्चितच अनेक महापुरुषांनी भरपूर तपश्चर्या केली असावी, आणि त्या तपश्चर्याला भुलला, त्यांच्या प्रेमामध्ये आला, लाडामध्ये आला, आणि लाडामध्ये येऊन दक्षिणमुखी हनुमान आपल्या सगळ्यांना दर्शन देण्यासाठी पाहुणा असा आला. आपली घोंगडीच घेऊन आला, आपला आसनच घेऊन आला, आपला ओटाच घेऊन आला, आणि कुठं आला? वाळवंटामध्ये. कारण भक्तीचा आनंद लुटायचा असेल तर तोही वाळवंटामध्येच. खेळ मांडियेला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे, क्रोध अभिमान. थोडं वेगळ्या माणसाचं कीर्तन ऐकताय तुम्ही. मला जास्त टाळ्या जरी वाजवल्या तरी डोकं दुखतं. मला वाटतं अशी अवस्था एकदा यायला पाहिजे की टाळ्या वाजवायचंच विसरायला पाहिजे. टाळ्या यायला पाहिजे, मध्ये हरकत नाही,
परंतु त्याही कधी यायला. परत एका ठिकाणी एका माणसाने तंबाखू चोळली आणि असे थाप मारले. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. हो, तशी टाळी नकोय मला. जो सिद्धांत निघाला तो सिद्धांत आपल्या हृदयापर्यंत आला आणि मग हृदयाने तुमची आज्ञा घेतली नाही आणि आज्ञा न घेताच आपोआप टाळीवर टाळी पडली, अशी टाळी पाहिजे. हा, अशीच पाहिजे. त्याला जमलंय ते. खेळ मांडियेला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे. पण इथलं नाचणं म्हणजे काय? आवाज वाजव, तुझ्या आवाज वाढव, डीजे, तुझ्या आईची शपथ आहे, असं नाचणं आहे का? कसं नाचणं आहे मग? क्रोध अभिमान केला पावटनी, क्रोधाला अभिमानाला पायाखाली तुडवलं. एक एकाय लागतील पायी रे. खेळ मांडियेला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे. आहा, अशी शांतता यायला पाहिजे. अर्थात दक्षिणमुखी हनुमान मंदिर आहे, पुढे वाळवंट आहे, वाळवंटामध्ये वैष्णव आहे आणि वैष्णव गात आहे. आणि गात असताना किती गात आहे? होतो जय जयकार, गरजती अंबर, मातले वैष्णव वीर रे. तुका म्हणे सोपी केली पाय वाट, तरावया भवसागर रे. खेळ मांडियेला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे. अशा वाळवंटामध्ये परमार्थाचा आनंद आपण घेतोय. आदरणीय परमपूज्य प्रातस्मरणीय सोट महाराज शास्त्री यांच्या आशीर्वादाने आणि आपल्या गावाचे सुपुत्र, किंबहुना त्यांना तोंड भरून आपण भगवान महाराज म्हणतोय. त्यांनी यायच्या अगोदरच मला माझे कान टोचले जवळपास, किंवा मला सूचना दिल्यात. ते म्हटले माझ्याविषयी तुम्ही काहीच बोलू नका. पण काही गोष्टी अशा असतात की तुम्ही सांगून जमत नसतात. हृदयामध्ये काही आविष्कार झाला की ते शब्द आपोआप बाहेर पडतात. करून करून काय कराल तुम्ही? माझं तुम्ही जे सांगितलं ते मी ऐकलं नाही. तुम्ही करून करून काय कराल? माझं काय नाही करणार. आदरणीय परमपूज्य असे सगळे मला त्यांच्या पुढे शब्द लावता येईल. सद्गुरू नारंगगिरी महाराज गुरुकुल महाबळेश्वरचे अध्यक्ष. पण हे अध्यक्ष जे आहेत ना, हे अध्यक्ष जन्माला येताना सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आले नव्हते. या जगामध्ये सोन्याचे चमचे तोंडात घेऊन येणारे राजकुमार भरपूर आहे. पण एक सामान्य कुटुंबामध्ये जन्माला यायचं. थोडस माफी मागून बोलतो हा महाराज, मला काय तेवढा अधिकार नाहीये. पण मला असं वाटतं की आज भगवान महाराज प्रवास काय भगवान महाराज इथपर्यंतचा हा खडतर प्रवास आहे. अजून एक बोलू का? आपल्यामध्ये किती धमक आहे हे जर आपल्याला पाहायचं असेल ना, तर आपलं गाव सोडून इतर ठिकाणी जाऊन इज्जत कमावी लागते. आपले गली में तो तुमचं नाही सांगत, मी सगळ्यांचं प्रतिभावंताचं सांगतोय. आपण खरोखर जर चांगला आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर आपल्या प्रभावाचे माणसं जिथं नाही तिथं जायचं. आणि तिथं जाऊनही लोक म्हणत असेल तुम्ही खरोखर प्रतिभावंत आहात, तुम्ही चांगले आहात, तर तुम्ही खरोखर चांगले आहात. आपल्या गावाचं हे भाग्य आहे की आदरणीय आमचे भगवान महाराज, मला असं वाटतं की या डोळ्यांनी संपूर्ण भारत पाहिलाय, या डोळ्यांनी विश्व पाहिलंय. आणि हे यासाठी बोलायचं की विश्वामध्ये जे जे काय सौंदर्य आहे ते सौंदर्य माझ्या गावाला न्यावं, याचा अतोनात प्रयत्न त्यांचा आहे.
एक एक मिनिटाचा हिशोब त्यांच्याकडे 8 दिवस आपल्या गावामध्ये राहतात आणि राहायला पाहिजे, हे त्यांचं कर्तव्य आहे. जगामध्ये आपण किती जरी मोठे झालो तर दोन तत्वापेक्षा कधीच मोठं होत नाही. कोणकोणते? एक आहे माय आणि दुसरी आहे माती. हा? एक आहे माय आणि दुसरी आहे माती. म्हणून आमचे रामचंद्र प्रभू म्हटले, जननी जन्मभूमीश्च स्वर्गा दपी गरीयसी. अशा मातृभूमीचं पांग फेडण्यासाठी मला भटांचे शब्द आठवत आहे. गे माय भू तुझे मी फेडीन पांग सारे. कीर्तनांमध्ये कविता म्हणण्याचा ट्रेंड चालूच आहे महाराष्ट्रामध्ये. आम्ही कधी म्हणत नाही, पण या शब्दांची ताकद खूप मोठी आहे बरं का. ही काट्याकुट्याची गवळण नाही, ही काट्याकुट्याची आणि उग कुठं तर धरून आणलेले शब्द नाहीत. शब्दांचे वजन खूप मोठे आहेत. गे माय भू तुझे मी फेडीन पांग सारे आणि न आरतीला. आपल्या मातृभूमीविषयी प्रेम निर्माण झालेला मातृभक्त म्हणतोय, हे माय भाऊ तुझे पांग मी फेडेल आणि तुझी आरती मला करावीशी वाटते का. या मातीमध्ये मी वाढलो, या मातीचा कुणाला लागला म्हणून काय करावं वाटतं मला. आणि न आरतीला, आणि न आरतीला हे सूर्य चंद्र तारे. आई तुझ्या पुढेही माझी व्यथा कशाला, जेव्हा तुझ्यामुळे ह्या जन्मास अर्थ आला. मी पाय धूळ घेतो जेव्हा तुझी जराशी माझी ललाट रेषा बनते प्रयाग काशी. आई तुझी अशी मी गाईल रोज गाणी, गेली तुझ्या दुधाने भिजूनी माझी वाणी. ही कृतज्ञता ज्यांच्या हृदयामध्ये असते ना, असे माणसं जगामध्ये किती जरी मोठे झालेत तर आपल्या माईला आणि मातीला विसरत नाही. मला वाटतं त्या माईचं आणि मातेचं ऋण फेडण्यासाठी हा वेळ दिला आहे. विठाला विठाला बोलायला पाहिजे. हे यासाठी बोलायचं की आपल्या माणसांचं कौतुक आपण करायला पाहिजे. अशा आदरणीय भगवानजी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेला हा सप्ताह आणि तरुणांचं तारुण्य त्यांनी हातामध्ये घेतलंय आणि त्या तारुण्याचा सार्थकी उपयोग करताय. सळसळतं तारुण्य कशाला म्हणावं. जे तारुण्य आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत, तलवारीसी लगीन लागल जडली येडी प्रीत. संतोषजी आम्हाला हे येत नाही असं नाही, परंतु काही मर्यादा आहे म्हणून. तर चित्रपट गीत गाता येईल, नाट्य गीत गाता येईल, लावणी गाता येईल, पण त्याचे हे व्यासपीठ नाहीये. पण ठीक आहे, परकाया प्रवेश करून काही गोष्टी कराव्या लागणार आहे, नाहीतर प्रवाहाच्या बाजूला फेकला तो आपण करावं लागेल. देव देशान धर्मापायी प्राण घेतल हाती, शुरामी
सरदार आम्हाला काय कुणाची भीती. असे हे तरुण ज्यांच्या तारुण्याचा उपयोग देव, देश आणि धर्मासाठी होतोय. खऱ्या अर्थाने जे जे तरुण या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये सहभागी आहे, मला असं वाटतं त्यांचं तारुण्य सार्थक झालं. त्या तारुण्यासाठी एकदा टाळी वाजवूया. म्हणून सगळ्याच तरुणांना खूप खूप धन्यवाद द्यायचे आहे. कामाला आता सुरुवात झाली आहे, अजून खूप पुढेपर्यंत आपल्याला घेऊन जायचं आहे. फक्त एक आहे, तारुण्यामध्ये जेवढा जोश असायला पाहिजे तेवढा होश सुद्धा असायला पाहिजे. हे सगळं जे करायचं विचाराच्या अधिष्ठानावर करायचं, आणि ते विचार देण्यासाठी हनुमान जे आहेत, भगवान जे आहेत आणि संत महापुरुष आहेत. तर या सगळ्या तरुणांना धन्यवाद देतो. भव्य दिव्य स्वरूपामध्ये सप्ताह होतोय या ठिकाणी. बोलायचं नाही, या ठिकाणी इथं असलेले हे सगळीच गुरुकुलची विद्यार्थी आहेत, गावातली पण आहेत, आणि हे सगळीच वैष्णव जे तरुण आहेत. अतिशय चांगलं गाणं आहे, अजून खूप पुढे जायचं आहे. आणि त्याच्यामुळं एक लक्षात ठेवा, स्वर सम्राट कोणी होऊ शकत नाही, स्वरांचे दास होऊ शकतो आपण. या जगामध्ये स्वर सम्राट कोणीच नाही होऊ शकत. म्हणून प्रयत्न करूया आपण की हे स्वर आपल्याला कवेत घेतील का, आणि काय गोंधळ करायची गरज नाही जास्त. साधारणतः स्वरांवर स्थिर होऊन जरी गायलं तरी आनंद मिळेल. छान वैष्णव आहे ते सगळेजण, यांना वंदन करतो. आदरणीय आमचे संतोष जी आहे की संपूर्ण महाराष्ट्राला संतोष देण्याचं काम ते करताय. एकदा टाळ्या वाजवूया त्यांच्यासाठी, कारण एवढा ते मृदंग वाजवतात, तर टाळ्या वाजवायला पाहिजे. महाराष्ट्रातील दिग्गज कीर्तनकारांच्या समवेत सकाळ संध्याकाळ दुपार असं पूर्ण वेळ जे असतात, आदरणीय परमपूज्य हिंदू हृदय सम्राट खऱ्या अर्थाने ज्यांना म्हणता येईल, नुसतं महाराष्ट्रामध्ये नाही वैश्विक असे रामगिरीजी महाराज, त्यांचे कृपापात्र आहेत. ते चांगल्या लोकांचं कृपापात्र व्हायला पाहिजे. आदरणीय महाराष्ट्राचे वाल्मिकी ज्यांना म्हणता येईल असे ढोकजी महाराज, त्यांचे कृपापात्र आहेत. परंतु आपल्या दक्षिणमुखी हनुमंताने त्यांना दाखवलेला प्रभाव, आणि प्रभाव कशामुळे, त्यांच्या भावामुळे. भावाचा अभाव त्यांच्यामध्ये नव्हता, म्हणून हनुमानजीने प्रभाव दाखवला, आणि त्यानंतर भावयुक्त अंतकरणाने दिल्या जाणारी ही सेवा आहे. आमचे संतोषजी साळुंके आणि आपण सगळे जण बसलेले या ठिकाणी, आपल्या सगळ्यांच्या हृदयामध्ये विराजमान असलेल्या परमात्म्याला मी वंदन करतो. आणि सेवेसाठी घेतलेला जो अभंग आहे, याचं चिंतन यथामथी यथावकाश आपल्याला करायचं आहे. साधारणतः मला वाटतं 10 वाजत आलेत. टायमिंग काय आहे आपला? 9 ते 11. आज 9 ते 11. नाही म्हणजे तुम्ही काय हे म्हणू नका तसा, मी माझा नांगर बरोबर टाकेल मग. ठीक आहे, 9 ते 11 म्हटल्यापेक्षा तुम्ही जोपर्यंत आ करत नाही तोपर्यंत करूया. आणि नादायचं काय नाहीये, आपल्याला आनंद मिळत गेला की बोलत जाऊया, आणि कंटाळा आला की हात वर करा, आपण थांबूया तिथं. पण नक्की मी सांगतो, आपल्याला कंटाळा येणार नाही. मध्ये मध्ये भजन करा, हाताने टाळी वाजवा. नक्कीच तुम्ही आणि मी मिळून हा हनुमंतरायांचा गजर मोठ्या आनंदाने करूया. विठाला धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. सरळ सरळ अभंगाचा अर्थ एकदा आपल्याला सांगतो. तुकाराम महाराज म्हणतात, ते धन्य आहे ज्यांच्या अंतःकरणामध्ये दया आहे. असे जे संत महापुरुष आहेत ते कुठून आलेत? येथे उपकारासाठी आले. घर ज्या वैकुंठी, ज्या घर वैकुंठी ते येथे उपकारासाठी आले. ज्यांचं राहण्याचं ठिकाण वैकुंठ आहे तिथं ते येथे उपकार करण्यासाठी आलेत. इथं आल्यानंतर त्यांची जीवनशैली कशी असते? लटिके वचन नाही पर्यंत जायचं. लटिके वचन नाही, ते खोटं बोलत नाही, आणि देही उदासीन, देहाच्या ठिकाणी उदास असतात. आणि अजून एक लक्षण सांगतात, मधुरावानी ओठी. त्यांचे वचन अतिशय मधुर असतात. आणि तुका म्हणे वाव पोटी, अनेकांचे अपराध सहन करण्यासाठी भरपूर वाव त्यांच्या पोटामध्ये असतो. येथे उपकारासाठी
आले घर ज्या वैकुंठी, असा अभंगाचा सरळ सरळ अर्थ आहे. वारकरी संप्रदायाचा काही दंडक आहे. हे मुलं जे बोलताय ना, बोलू नका आता थोडासा, किंवा मग बोलायचं असेल तर थोडं बसून घ्या खाली वाटलं. बोलू नका. कीर्तन करत असताना कीर्तनकारांनी बोलायचं, आपण ऐकायचं, आणि बोलच वाटतं ना मग नंतर पुढं पुढं कीर्तन करायचं. आता बोलायचं नाही मध्ये. वारकरी संप्रदायामध्ये काही अलिखित नियम आहेत. पहिला दिवस असेल तर कुठला अभंग घ्यावा, दुसरा दिवस कुठला अभंग घ्यावा, अशा 8 दिवसाचे अभंग ठरलेले आहेत. हल्लीच्या काळामध्ये अभंग कीर्तनाचे पॅटर्न बदललेत आणि व्यवहारामध्ये माणसं जसं लोकशाहीचा उपयोग करतात तसं कीर्तनकारही करायला लागले. ते म्हणतात आम्ही काही करू, आमचं तोंड आहे, आमचं व्यासपीठ आहे, आम्ही पहिल्याच दिवशी मागणीपर अभंग घेऊ. नाही, तुम्ही घ्याल ते बरोबर आहे, परंतु महापुरुषांनी काही नियम लावून दिले. त्या नियमाने जर आपण गेलो तर श्रोत्यांना सगळे विषय ऐकायला भेटतात. या जगामध्ये आपल्यापेक्षा कोणीच मोठं नाहीये असं ज्याला वाटतं ना, तो जगातला सगळ्यात छोटा आहे. पण माझ्यावर कोणीतरी माझ्यापेक्षा मोठा बसलेला आहे याची जाणीव ज्याला आहे, खऱ्या अर्थाने मोठ्या बनण्याची त्याची प्रक्रिया सुरू झाली, लक्षात ठेवा. म्हणून मोकरपणाने बोलायचं नाही. मग पहिल्या दिवशी कीर्तन जर करायचं तर भगवंताचं नामस्मरण करायचं किंवा भगवंताच्या ध्यानाचा अंग घ्यायचा, आणि दुसऱ्या दिवशी कीर्तन करायचं तर संतांचं वर्णन करायचं. म्हणून दुसऱ्या दिवशी संतपरक अभंग घ्यायचा. आल्यानंतर मला हनुमानजींना पाहिल्यावर लक्षात असं आलं की हनुमानजीचाच अभंग घ्यावा असंही वाटलं. परंतु काही नियम जे लावून दिले त्या नियमांना अनुसरून पुढे जायला पाहिजे. म्हणून आज संतांचं वर्णन करणारा हा अभंग घेतलेला आहे. आता प्रश्न असा आहे, संतांचं वर्णन का करायचं? सगळ्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला देता यायला पाहिजे. कारण या जगामध्ये कुठलंही काम मनुष्य करतो तर फलाशिवाय करत नाही. शास्त्रामध्ये वचन आलंय ना महाराज, प्रयोजनम अनुद्दिश्य न मंदोपी प्रवर्तते. अर्थात मी जे काही करतो त्याच्यात मला काही मिळणार नसेल तर एखादा पागल मनुष्य सुद्धा कुठलेच काम करायला तयार होत नाही. सोपं बोलतो. शेतकरी पावसाळ्याच्या सुरुवातीलाच जमिनीमध्ये बीज पेरतो, परंतु त्याला माहिती असतं की बीज पेरलं म्हणजे मला काय भेटणार आहे, फळ भेटणार आहे. एखाद्या लहान मुलांना सांगितलं, बाळा दुकानामध्ये जाऊन ही वस्तू बरं, तो दुकानामध्ये मी जातो पण मला चॉकलेट, म्हणजे त्या लहान पोरांचंच नाहीये. तर अजून थोडस सोपं करून सांगतो, निवडणुकीचा काळ आहे, लोकशाहीचा उत्सव आहे, आणि या न त्या पद्धतीने निवडणुकी होतच राहतात. निवडणुकी जीवी ही एक मंडळी आहे, म्हणजे ते वाटच पाहत असतात कधी निवडणूक येईल आणि कधी मग आम्हाला आमच्या संध्याकाळचे उत्सव करता येईल निवडणुकीचे. म्हणजे हे जे मी बोलतो ते कळेल आपल्याला. काही फळाशिवाय कोणी काहीच करत नाही. 18 वर्ष मतदान करण्यासाठी योग्यता असावी लागते. किमान मनुष्य किती वर्षाचा व्हावा लागतो? 18 वर्षाचा व्हावा लागतो. आमची लोकशाही सांगते की 18 वर्षाचे तुम्ही लात की तुम्हाला मतदानाचा अधिकार मिळतो. मतदानाचा दिवस असतो. घरामध्ये असलेला जो बापाने, इकडे लक्ष द्या, काय नाही ते भांडे आहेत घरामध्ये, आयुष्यभर तेच ऐकत आलोय आपण. किंबहुना ते भांडे कधीतरी बायकोची कृपा झाली असेल तर अंगावरी आले असतील, काय ना त्याला पाहू. किंबहुना ते वाजणं चालूच आहे, ते पोळपाट वगैरे तिच्याच ताब्यात असतो, परंतु कधीतरी कृपा झाली ती येतो आपल्याकडे सुद्धा. आणि कलियुग आहे आता तो, त्यामुळे ते भांडे आणि ते भांडे वाजवणाऱ्यांनी सुद्धा हळूहळू वाजवा थोडेसे, कारण आता मृदंगच वाजायला पाहिजे. इथं कुठं होतो आपण? निवडणुकीचं पाहत होतो आपण. मग तो निवडणुकीचा दिवस सकाळी 8 वाजेपासूनच मतदानाला सुरुवात होते. मला तुम्हाला विषयाकडे घेऊन जायचं आहे, लक्षात ठेवा. माझ्याकडे बोलायला काही नाही म्हणून नाहीये, तुमच्या स्तरावरून मला बोलावं लागतंय. खरं तर मला विषय खूप पुढे घेऊन जाता आला असता, परंतु इथे यायचंय मला म्हणून बोलतोय. सकाळी 8ला मतदानाला सुरुवात होते. मतदारांनी निघायला पाहिजे की नाही? काही जातात बिचारे, पण काही मतदार अतिशय प्रामाणिक असतात. 9 वाजतात, 10 वाजतात, 12 वाजतात,
तरी ते जात नाही मतदान करायला. 3 वाजतात तरी ते जात नाही. घरातल्या पोराला वाटतं, तो शिकून आलेला असता शाळेतून, की 18 वर्ष मतदान करायला लागलेत. त्याला वाटतं माझ्या बापाला 18 वर्ष पूर्ण व्हायला काही तास बाकी की काय. अजून हा जाईना 3 वाजेपर्यंतही. 4 वाजता गेला नाही. मग 5 वाजता काही गाड्या आल्यात आणि मग ते पांढऱ्या कपड्याचे माणसं, त्यांनी काहीतरी आणलं होतं लपून. त्यांनी गुपचित काही पॉकेट काढलेत, त्या माणसाच्या हातात दिलेत आणि 5 वाजता तो मनुष्य मतदान करण्यासाठी गेला. प्रयोजनम अनुद्दिश्य न मंदोपि प्रवर्तते. जरी मत जरी द्यायचं असलं, स्वतःच जरी द्यायचं असलं, तरी माणसं त्याचा मोबदला अगोदर घेतात. आपण असं म्हणतो की संत श्रेष्ठ आहे, संत महान आहे. पण प्रश्न असा निर्माण होतो, संत महान असतील, संत सर्वश्रेष्ठ असतील, पण आम्हाला त्यांचा काय उपयोग. बरोबर आहे का नाही. एक एक मुद्दा पुढे घेऊन जाऊया आपण. संतांचं वर्णन करायचं कीर्तनामध्ये, पण आम्हाला काय उपयोग त्याचा. पहिला उपयोग, तुम्हाला आम्हाला फक्त जगायचं नाहीये. चांगलं आहे का. तुम्हाला आम्हाला फक्त जगायचं नाहीये, वागायचं पण आहे. पशु पक्षी फक्त जगत राहतात आणि शहाणा मनुष्य जगण्याबरोबर चांगला वागतही राहतो. म्हणून पशु पक्ष्यांना नियम नाही, त्यांना फक्त जगण्याचा नियम आहे, फक्त जगायचं आहे. पशु पक्ष्यांना कोणी म्हणत नाही तुम्ही चांगलं वागायला पाहिजे म्हणून. पशु पक्ष्यांना नियमच नाही काही. त्यांनी काय करायचं, खायचं प्यायचं, पिल्लांना जन्माला घालायचं, झोपायचं, घरटे बांधायचे. त्यांनी याच्या पुढे जायचं नाही. पण मनुष्याच्या जीवनामध्ये फक्त तो जगायला लागला आणि वागण्याचं सोडून दिलं. म्हणून आपल्या व्यवहारामध्ये पूर्वी शब्द होते भगवान महाराज, तो मनुष्य वागताय. वागताय म्हणजे काय, कसं वागावं हे त्याला कळतं. म्हणून बरेच माणसं ते फक्त जगतात. त्यांना विचारलं कशासाठी जगतात. एक मनुष्य दारू पिऊन त्याने लिव्हर खराब करून घेतलं, जवळपास गुटखे खाऊन खाऊन तोंड खराब करून ठेवलं होतं. आणि मग डॉक्टरकडे तो गेला आणि डॉक्टरने सांगितलं, हे बघा, तुम्हाला मी तपासलं आणि पाहिलं तर तुमचं लिव्हर बरंच जवळपास 50% डॅमेज झालंय, म्हणजे खराब झालंय. तोंडाकडे पाहिलं तर तोंडही अर्ध सडलंय. आता तुम्हाला जर जगायचं असेल तर एक काम करावं लागेल, घोटका सोडावं लागेल आणि दारू सोडावं लागेल. तुम्हाला जर जगायचं असेल तर काय करावं लागेल, हे व्यसन सोडावं लागेल. तो तरुण लगेच म्हणला, डॉक्टर साहेब, हे व्यसन जर सोडायची असेल तर मग जगायचं कशाला. किंबहुना हे फक्त जगणं आहे. कसं जगणं कसं, मुंबई से आया मेरा दोस्त, दोस्त को सलाम करो और क्या करो, रात को खाओ पियो और दिन को आराम करो. ल्यावे खावे बरे हसावे सदैव, ल्यावे खावे बरे हसावे सदैव. ल्यावे खावे बरे हसावे सदैव, ल्यावे खावे बरे हसावे सदैव.
गाणं मी म्हणून दाखवलं ना, त्याचं अधिष्ठान आहे आणि याच्यावर ते गाणे तयार झालेत. एक कीर्तन असं करता येईल भगवान महाराज, वारकरी संप्रदायातील संगीत आणि त्या संगीतावर निर्माण झालेली लावणी, चित्रपट गीत, नाट्यगीत असे तुलनात्मक कीर्तन करता येईल. पण ते तेवढं शहाणपण येऊन करावं लागेल ते. अर्थात फक्त जगायचं असेल तर मग संतांची गरज नाही, पण वागायचं असेल आणि चांगलं वागायचं असेल तर कोणीतरी आदर्श समोर असावा लागतो. अलग लक्षात. चित्रपटामधले हिरो आदर्श नाही होऊ शकत कधीच. आम्हाला रील मधले आदर्श नको, आम्हाला रिअल आदर्श असायला पाहिजेत. म्हणून नाटकांमध्ये, तमाशांमध्ये आणि चित्रपटामध्ये पाहणारे हे जे माणसं आहेत ना, हे रील मधले हिरो आहे. आणि आमच्याकडे ज्ञानेश्वर महाराजांपासून तर जोग महाराजापर्यंत झालेले संत ना, हे रीलचे नाही, रिअल हिरो आहेत. आम्हाला आमच्या जीवनामध्ये कसं वागावं हे शिकायचं असेल ना, काय करावं लागेल? काय करावं लागेल? एथ वडील जे जे करीती तया नाम धर्मू ठेवी. ते खणकू देऊ नका प्लीज. तया नाम धर्मू ठेवीती एरतेची अनुष्ठिती सामान्य सकळ. वडील कुणाला म्हणावं? वडील त्याला म्हणावं की इतरांना जगण्यासाठी जो आदर्श निर्माण करतो त्याचं नाव काय? वडील. आणि मग संतांची गरज का? आम्हाला आमच्या जीवनामध्ये योग्य नुसतं जगायचं नाहीये, योग्य काय करायचंय? वागायचं आहे. किंबहुना साधू संत जर आमच्या डोळ्यापुढं नसते ना, माणसं दिसायला माणसं राहिले असते, वृत्तीनं पशु झाले असते, जनावर झाले असते. माणसांचं जनावर होऊ दिलं नाही हे फक्त संतांनी. आणि म्हणून संतांनी आम्हाला सांगितलं नुसतं जगू नका. मार्ग दावून गेले आधी, मार्ग दावून गेले आधी. हो मार्ग दावून गेले आधी, मार्ग दावून गेले आधी. दयानिधी संत ते, दयानिधी संत ते, तिनची पंथे वाह वाह. तिनची पंथे चालू जाता. दयानिधी संत ते, दयानिधी संत ते, निरती मंदिर साधू जाता, निरती मंदिर साधू जाता. किती गोड प्रमाण दिलं महाराजांनी. मार्ग दावून गेले आधी, दयानिधी संत ते, आणि तेनेची पंथी चालू जाता. पुढे आहे का? न पडे गुंथा कोठे काही. त्यांच्या मार्गाने आपण गेलो रे गेलो की जगण्यातल्या सगळ्या समस्या निघून जातात. पहिलं कारण संतांचं वर्णन यासाठी करायचं की आमच्या समोर यद्यदा चरती श्रेष्ठ तत्त देवे तरुजनाः स यत् प्रमाणं कृते लोकास तदनु वर्तते. म्हणून आम्हाला वागायचंय, चांगलं वागायचंय, आदर्श वागायचंय. म्हणून संत महापुरुष आपल्या डोळ्यापुढे असायला पाहिजे. म्हणून संतांचं वर्णन करायचं. दुसरं कारण सांगतो, आणि हे कारण अतिशय महत्वाचं आहे. दुसरं कारण असं आहे, मनुष्याच्या जीवनामध्ये आधुनिक काळामध्ये जर आपण पाहिलं तर सगळं काही त्याला मिळालं, जवळपास सगळं काही त्याला मिळालं. पूर्वीच्या काळामध्ये राजे रजवाडी लोक ज्या ऐश्वर्यामध्ये राहत होते त्या ऐश्वर्यामध्ये आजचा सामान्य मनुष्य राहतो बरं का. त्या ऐश्वर्यामध्ये सामान्य मनुष्य राहतो. पूर्वीच्या काळामध्ये राजा फिरून 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 10 घोड्यांच्या रथामध्ये फिरू शकत असेल फक्त. आजचा मनुष्य आकाशामधून विमानातून फिरू शकतो. बरोबर केलंय. काय कमी आजच्या काळामध्ये? काही कमी नाही. खायला म्हणून काही कमी नाहीये, लिहायला म्हणून काही कमी नाहीये, राहायला म्हणून काही कमी नाहीये. आहे का नाही? सगळं काय आहे की नाही?
परंतु हे सगळं झाल्यानंतरही आजच्या काळामध्ये माणसांच्या चेहऱ्याकडे पाहिलं की असं वाटतं की घर भरलं आणि तोंड धरलं. सगळं काही असून सुद्धा माणसाच्या जीवनामध्ये एक अभाव आहे, एक तणाव आहे. किंबहुना फोटो काढण्यासाठी त्या फोटोग्राफरला सुद्धा म्हणावं लागतं, भैयाजी स्माइल प्लीज. हा अपमान आहे आपला. म्हणजे जर तू 20 लाखाच्या गाडीमध्ये जाऊन एखादा फोटोग्राफर तुला म्हणत असेल थोडा हसा ना, याचा अर्थ तो तुला सांगत असतो तुझं जीवन निरर्थक आहे किंवा फोटो पुरता तरी हस. याचा काय अर्थ आहे? तसं पाहिलं तर आजच्या पेक्षा जुन्या काळामध्ये खायला कमी होतं. लग्न सैरेचा काळ चालू आहे आता. पूर्वीच्या काळामध्ये लोक लग्नाला कमी खायला जास्त जायचेत. ते लग्न सुरू झालं की ते मंगलाष्टक कधी संपतील, आणि पुढे जर एखादा टकला मनुष्य जर बसलेला असेल तर त्या लग्नाचा राग ते त्या टकल्या माणसावर काढायचे आणि सपासप त्याच्या डोक्यावर मारून फेकायचे. ते काय ते अक्षता. मग ते मंगलाष्टक झालेत की मग आक्रमण न म्हणतात अशा त्या सगळ्या पंक्ती बसायच्या. जुन्या माणसांना माहिती आहेत. आणि पहिल्या पंक्ती बायांच्या की माणसांच्या? महाराज कोणाच्या? हा, चांगलं आहे गाव तुमचं. त्याला बायाच्या. बायाच्या नाही, माणसं कशाच ऐकतात? बायानंतर पहिले माणसंच बसतात, आणि आता पहिले माणसंच बसतात. मी कोणाला तरी विचारलं का हो, म्हणलं या स्त्रियांना का तुम्ही अगोदर बसू देत नाही? म्हणजे ते गप्पा खूप जास्त मारतात आणि त्याच्यामुळे त्यांच्या पंक्तीला उशीर लागतो. माणसाने एकदा खाऊन घेतलं की मग गावभर फिरायला तयार मोकळा तो, म्हणून त्यांची पंगत नंतर. आणि मग ते जेवायला बसल्यानंतर ते बुंदी काय, लापशी काय. मी जुन्या काळातलं ऐकलेलं आहे, शेवटची पंगत पाहिल्यानंतर लापशी कमी पडली तर एखादा म्हातारा असायचा आणि तो झाऱ्या असतो ना, काय म्हणतात त्याला, कवचा म्हणतात का महाराज? तो हलवण्याचा मोठा काय कवचाच म्हणतात ना. तो कवचा गरम करायचा आणि त्या लापशीमध्ये घालायचा, आणि त्या लापशीमध्ये घातला की मग त्याचा करपट वास यायचा. तरी माणसं खायचेत. मी तर असं ऐकलं की त्या लापशीवर रॉकेल शिंपडायचेत. आता कमी राहिली म्हणून, पण पंक्तीला आले की लोक म्हणजे घ्या खाऊन, रॉकेलने पोट साफ होतं चांगलं, तरी खाऊन टाकायचे. पूर्वीच्या काळामध्ये माणसांना खायला नव्हतं पण खावंसं वाटायचं. आताच्या काळामध्ये अहो हे पदार्थ आहेच, पण पिझ्झा आहे काय 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 काय. म्हणून मला आज फोन केला होता त्या वैभवजीने, काय खायला महाराज? म्हणलं काय नाही, ज्वारीची भाकर करा आणि आमटी करा फक्त. नाही का, आजच्या काळामध्ये सगळ्यांनी ती डायबिटीज आहे, काय काय रोग आहेत, पित्त आहेत, नाही खातायत. कपड्यांच्या बाबतीमध्ये पूर्वीच्या काळामध्ये आपण पाहतो की एखादा शर्ट असायचा, पाहुण्याच्या गावाला जायचा असेल तर तो धुवायचा आणि तोच घालून जायचा. आजच्या काळामध्ये किती कपडे आहेत. आता हे तरुण पोरं पाहिले की मग लक्षात येतं की हे कपडे फाडून शिवतात का शिवून फाडतात, लक्षात येत नाही. हे पूर्वीच्या काळामध्ये जर एखाद्याची चड्डी फाटली असेल तर आई म्हणायची, बाळा ये, त्याला थिगळ लावून देते मी, तुझं नाव जाईल, शिक्षक तुला बोलेल. आताच्या काळामध्ये तसं नाही. जेवढी चड्डी फाटलेली असेल त्याची किंमत तेवढी जास्त. फाटलेल्या चांगल्या जीन्सची किंमत 1000 आहे आणि फाटलेल्या जीन्सची 2000 आहे. आणि मग ते कॉलेजमधले मुलं मुले आले की जणू काय ते युद्ध करून आले की काय चिंधड्या झाल्या कपड्यांच्या. आणि ती आई पण सांगत असते, ती ना ती पोरगी इथं फाटलेलं आहे ना, इथं ती माझी बरं का, ती गुड्डी ती माझी आहे ती. आता आजच्या काळामध्ये कपड्याच्या बाबतीमध्ये एवढे कपडे झालेत की फाटलेले कपडे घालायला लागलो आपण. बंगल्यांच्या बाबतीमध्ये प्रत्येक माणसाला 2-2 खोल्या जवळपास. पण एवढं सगळं होऊन आहे, प्रश्न असा पडतो की माणसाच्या अंतःकरणामध्ये अभाव राहतो आणि त्याला कळत नाही माझं काहीतरी हरवलंय. खूप चांगलं आहे का? एवढं सगळं मिळून सुद्धा माणसाच्या अंतःकरणामध्ये कायम असा अभाव राहतो की काहीतरी हरवलंय. एवढं सगळं मिळालं पण हे सगळं मिळून सुद्धा ज्याला समाधान म्हणतात ना, हे समाधान मला मिळालं नाही. बर, तुम्ही आज विचार करताय असं नाही. अगदी पुरातन काळामध्ये रावणापासून तर आधुनिक काळामध्ये ट्रम्प पर्यंत, आता जो ट्रम्प आहे ना,
हा तो असा ट्रम्प प हा हा, असा असा ट्रम्प यायला पाहिजे तो. म्हणजे त्या रावणापासून तर आताच्या ट्रम्प पर्यंत यांच्याकडे काय नाहीये. सगळं काय आहे, परंतु त्यांचा प्रयत्न असा आहे, खूप चांगला आहे का, व्यवहारामध्ये काय माणसाची इच्छा अशी असते, जी मी पाहिलंय, जे मी ऐकलंय, जे इतरांकडे आहे त्याच्यापेक्षा माझ्याकडे काहीतरी विशेष असायला पाहिजे. बरोबर ना महाराज? याला वेदांतामध्ये म्हणतात श्रुत आणि दृष्ट. या जगामध्ये जे दिसतंय ना त्याच्यापेक्षा माझ्याकडे काय विशेष पाहिजे, आणि जगामध्ये जे ऐकले ना त्याच्यापेक्षा काय विशेष माझ्याकडे पाहिजे. प्रयत्न रावणापासून झालेत. कीर्तनामध्ये आपण ऐकतोच, मी परत ते बोलत बसणार नाहीये, थोडासा त्याच्या पुढचं बोलता येईल का प्रयत्न करूया. मग त्या समुद्राला गोड काय बनवायचं नाही का, स्वर्गाला शिडी काय लावायची. मला वाटतं कीर्तन असे व्हावेत की ते लोकांच्या पाठ नसावेत. आपण बोलत असताना लोकांनी खालून सांगितलं स्क्रिप्ट फेल आहे तुमची, त्याच्या पुढची व्हायला पाहिजे थोडीशी. रावणापासून तर नंतर नाही, त्याच्या अगोदर हिरण्यकशिपू आहेत, रावण आहे, त्याच्यानंतर दुर्योधन आहे, कंस आहे. इकडे आधुनिक काळामध्ये जर आपण पुढे आलो तर सिकंदर आहे, मुसोलिन आहे, पुढे आपण अजून पुढे औरंगजेब आहे. आपल्या सगळ्यांचं भाग्य चांगलं आहे की ज्या औरंगजेबाने आपलं शहर लुटून नेलं होतं त्याचं नाव वर्षानुवर्ष आपण डोक्यावर वाहिलं, किंबहुना आता आपण त्याच्यातून मुक्त झालोय. फक्त माझी एकच विनंती आहे, मला बरेच वेळेस लोक म्हणतात महाराज तुम्ही कुठले आहेत, मी राहतो आळंदीला पण माझा जिल्हा हाच आहे. मी म्हणतो छत्रपती संभाजीनगर म्हणतात औरंगाबाद का, मला दोन थोबडीत मारा वाटतात त्याच्या. अरे आम्ही प्रयत्न करतोय छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती संभाजीनगर, तुमची ती मानसिक गुलामी का जात नाही. प्रयत्नपूर्वक आपण म्हणायला पाहिजे. आता औरंगाबाद नाही, आता काय छत्रपती संभाजीनगर म्हणायला पाहिजे आपण. कारण हे माणसं जे आले होते हे आपले कल्याण करण्यासाठी आले नव्हते, तर लुटायला आले होते इथं आपल्याला. औरंगजेब सुद्धा काय कमी होतं त्याला, दिल्लीची सल्तनत त्याच्याकडे होते. आणि आता आपण जर ट्रम्प पाहिला, इकडं पुतीन पाहिला, इकडं चीनचा राष्ट्राध्यक्ष पाहिला, काय कमी त्यांच्याकडे. पण हे सगळं असून सुद्धा या सगळ्यांना असं वाटतं की जगाकडे जे नाहीये त्याच्यापेक्षा विशेष आमच्याकडे काहीतरी पाहिजे. आणि म्हणून रावणापासून तर आधुनिक काळापर्यंत सगळे जे मोठे माणसं आहेत ना, या सगळ्यांचे प्रयत्न असे आहेत की जे जगाला माहिती नाहीये ते आम्हाला मिळावं. चला जास्त बोलत जायचं नाही, निष्कर्ष निघायला पाहिजे. मग हे माणसं यशस्वी झाले का? जवळपास 32, 33, 34 दिवस युद्ध चाललंय. किती दिवस चाललंय? जवळपास 35 दिवस ना. ठीक आहे, चाललं असेल काय. पण हे सगळं झाल्यानंतर या माणसांना परत एका निष्कर्षावर यावं लागलं की भांडणं करून जमणार नाही, शांततेच्या दिशेनं जावं लागेल. अर्थात हे ज्या मार्गाने निघालेत त्या मार्गाने खऱ्या अर्थाने ज्याला खरंच समाधान म्हणतात, नित्य रम्य समाधान म्हणतात, तिथपर्यंत जाऊ शकले नाही ते. आमचे आदरणीय भगवान महाराज येत आहेत आणि मला आठवण होते, ओढून तणून आणायचं नाही. आम्ही विद्यार्थी अवस्थेमध्ये महाराज खूप चांगले मृदंग वाजवायचे, आताही वाजवत असेल, आणि त्यांचा मृदंग मला खूप आवडायचा. त्याचं कारण ती चंचलता होती वाजवण्यामध्ये, आणि लग्गे इतक्या गोड वाजवायच्यात. मग त्यांनी मृदंग घेतला की अभंग तेवढे पाठ नव्हते, मी म्हणायचो. आता थोडासा नॉर्मल विको द्यायचा, थोडासा घुमणार नाही. हुवे नामवर बेमिसाल कैसे कैसे शब्द थोडेसे उर्दू बाजाचे आहेत, पण यांचाही आधार संत वाङ्मय कसा आहे पाहता येईल आपल्याला. घड्याळ पुढे चालली आहे, थांबणार आहे मी, काळजी नका करू, वेळ थांबेल. या जगामध्ये किती प्रसिद्ध माणसं झालेत, कुठून रावणापासून तर ट्रम्प पर्यंत. हुवे नामवर, नामवर म्हणजे प्रसिद्ध. बेमिसा कैसे कैसे ए
जमी खा गई नौजवान कैसे कैसे. पुढे आहे का? आ जवानी पे तराने वाल कल्प चिताएगा. तारुण्याच्या मध्ये न माने कोणासी सदा मुसमुसी धुळी जैसा. आ जवानी पे तराने सगळ्यांचा बेस सापडेल प्रत्येक चरणाचा. आ जवानी पे तराने वाले कल्प चिताएगा. चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा. आयुष्य जात आहे पहा काळ जपत से महा. स्वहिताचा घोर वहा ध्यानी रहा श्री हरीच्या. पुढे आहे का? तू यहाँ मुसाफिर हे सराय पानी है. 4 रोज की महिमा तेरी जिंदगानी है. देह है काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे. जर जमी कुछ न साथ आएगा. काळाची पडेल जेव्हा पड सोडविना तेव्हा माय बाप. जर जमीन जर जेवर कुछ न साथ आएगा. खाली हाथ आया है खाली हाथ जाएगा. तू यहाँ मुसाफिर है पक्षी अंगणी उतरती ते गुंतोनी राहती. तू यहाँ मुसाफिर है ये सराय पानी है. 4 रोज की महिमा तेरी जिंदगानी है. बरच आहे. आज समजलं नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. आज समजले हे ते आज समजले. आज समझले कलिए मौका हाथ न तेरे आएगा. ओ गफलत के नींद में सो वाले धोखा खाएगा. चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा. किती आले सगळे मातीत मिळाले आणि कुणालाही म्हणता आलं नाही की आम्ही जो प्रयत्न केला व्यावहारिक अंगाने त्याने आम्हाला समाधान मिळालं. मला वेगळं बोलायचं आहे. परंतु एक वर्ग असा आहे की त्यांनी सांगितलं आम्ही संतांना डोळ्यापुढे ठेवलं किंबहुना त्यांना आम्ही शरण गेलो आणि त्यांच्याकडून जेव्हा आम्ही ती वस्तू प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न केला आम्हाला ती मिळाली. ज्ञानेश्वर महाराजांना विचारलं ज्या निवृत्तीनाथांचा तुम्ही आश्रय केला संतांची गरज काय ते पाहतोय आपण. काय मिळालं तुम्हाला? माऊली म्हणतात मी तृप्त झालो. ऐका. नामा माने आता लोपला दिनकर. नामा माने आता लोपला दिनकर. नाम म्हणे नामा म्हणे आता लोपला दिनकर. खालचे स्वर निघू द्या. बाप ज्ञानेश्वर बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ. ज्ञानेश्वर महाराज समाधीला बसतात आणि समाधीला बसताना शेवटचे शब्द आहे ज्ञानदेव म्हणे सुखी केले देवा पाद पद्मी ठेवा निरंतर. काही तृप्तीचे शब्द आहे.
या जगाचा निरोप घेत असताना, निरोप याचा अर्थ अदृश्य होत असताना, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मला सुखी केलं तुम्ही. आता त्या तृप्तीनं समाधीमध्ये प्रवृत्त व्हायचं आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात सांसारिक जीवन माझं तसं काय नीट राहिलं नाही. सुरुवातीच्या काळामध्ये दुष्काळी आटीला द्रव्य नेला मान, श्री एक अन्न अन्न करिता मेली, कोपला पाटील गावीचे हे लोक, आता मज भीक कोण घाली. किती 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 अवस्था बिकट झाली. पण त्या तुकाराम महाराजांना म्हटलेत तुम्ही परमार्थ केला, तुम्ही बाबाजी सद्गुरु चैतन्य महाराजांना शरण गेलात, तुम्हाला काय मिळालं? तुकाराम महाराज म्हणे काय मिळालं सांगू? आता निश्चंतीने पावलो विसा, आता निश्चिंतीने पावलो विसा, आता निश्चिंतीने पावलो विसा, आता निश्चिंतीने पावलो विसा. कुंटलिया धावा तृष्णेची, महाराज म्हणतात मी अट्टहास केला. वाजवा टाळ वाजवा एका लय मध्ये. मी अट्टहास केला माझ्या जीवनामध्ये, प्रयत्न केला पण परमार्थ सोडला नाही. संसाराच्या तापे, संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची. एवढे संकट आले पण संतांचा आश्रय केला आणि त्याचा परिणाम असा झाला. आता अवस्था अशी आहे, आता निश्चंतीने पावलो विसावा. स्वराला पाहून घ्या कुठेतरी बिघडलंय ते दुसरीकडे. कुंटलिया धावा तृष्णेची, कवतुक वाटे झालिया वेचाचे, नाम मंगळाचे तिने गुणे. आणि जिवंत असताना तर मला मोक्ष प्राप्त झाला. तुका म्हणे मुक्ती परिनिली नोवरी, आता दिवस चारी खेळी मिळी. संतांची गरज काय आहे? आमचे हरवलेलं सुख, आमचं हरवलेलं समाधान संतांच्या माध्यमातून प्राप्त होत आहे. म्हणून मुक्ता ते निर्धारिता, लाभे आपुलीची मुक्तता, तैसी दीपे दिसे पाहता आपुली वस्तू. म्हणून हरपले आपण पै पावे, ते संता ते पाहता गिवसावे. म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. आपला हरपलेलं स्वरूप आपल्याला जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर जवळी असता जग जीवन, जवळी असता जग जीवन, का धाडोळी शिवन, डोळी जीवन, एकाग्र करी मन, एकाग्र करी मन, होईल समाधान असता जग जीवन, जवळी असता जग जीवन, होईल समाधान, जवळी असता जग जीवन, जवळी असता जग जगजीवन जवळ असताना वन धांडळाची गरज नाहीये. पण याला जोडून दुसरं प्रमाण देता येईल आपल्याला. पण आपल्या जवळच असलेला जगजीवन कोण देईन आपल्याला? तो देईल ज्याला माहितीये की मी ते आहे. मी तो वासुदेव तत्वता, कळो येईल विचारिता. पुढे बोला.
आहे ठाऊक सभाग्य संत नाही तुझ्यानिक मागता गा वासुदेव करीतो फेरा तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा हा रामू की भ्रांतासी कामू विषयावरी पाणी मो मीन प्यासी मोहे सुन सुनावत हासी आत्मज्ञान बिन नर भटकत है कहा मथुरा कहा काशी. ते संत सांगतात अरे ते काशीला आणि मथुरेला शोधण्याची गरज नाहीये, ते तुझ्यात आहे. किंबहुना इथं नाही सापडलं तर तिथंही सापडणार नाही. समस्या घरामध्ये आहे आणि शोधतो हरिद्वारामध्ये नाही. इथं जर त्याला शोधता आलं तर मग सगळीकडे आहे आणि इथं नाही तर कुठंच नाहीये. म्हणून संतांची गरज यासाठी आहे की आमची हरवलेली वस्तू आम्हाला ते देतात. म्हणून दुसऱ्या दिवशी संतांचं वर्णन करायचं याच्यासाठी. बर, या अभंगामध्ये संतांची लक्षणं सांगितले. का सांगितलेत? खूप चांगला आहे का? वेदापासून तर संत वाङ्मयापर्यंत संतांचं वर्णन करत असताना ते पांढरे कपडे घालतात का, ते फेटा घालतात का, ते आडवा गंध लावतात का, त्यांना मिश्या असतात का मिश्या नसतात, खाली बसतात का बाजरीची भाकर खातात का नुसतं केळच खातात, असं काही वर्णन केलेलं नाही. साधू संतांचं वर्णन करत असताना लक्षणांनी वर्णन केलं. तुम्हाला लक्षणांनी वर्णन करण्याचं काय गरज आहे? साधू संतांना माहिती होतं भविष्यामध्ये बरेचसे पाखंडी माणसं येणार आहे आणि हे लक्षण जर जाणून ठेवले नाही, हे लक्षण सांगून ठेवले नाही तर माणसं कुठल्याही भोंदू माणसांच्या नादी लागतील आणि टेबलावर जाऊन बसतील. बऱ्याच लोकांना ते टेबल कळाले नसेल कारण ते मोठ्याच लोकांना माहिती आहे टेबल. तुम्हाला माहिती नाही ते बरं आहे. किंबहुना मी खरं सांगतोय, खऱ्यात खरं सांगतोय, मी जे सांगतोय ते आहे का नाही. व्यवहारामध्ये चुकीची माणसं आलेत, पाखंडी माणसं आले, समाजाला फसवणारे माणसं आलेत की लोक म्हणतात की तुमच्या वारकरी संप्रदायामध्ये कशी आहे माणसं. अरे ते वारकरी संप्रदायातले नाहीच आहे. साधू संतांनी आम्हाला नजर दिली आहे. एक प्रमाण देऊ का आपल्याला? त्याची संत त्याची संत त्याची संत त्याची त्याची संत त्याची संत त्याची संत त्याची संत ज्यांचा हेत विठ्ठल ज्यांचा हेत विठ्ठल नेनती काही टाळा कोणा नेनती काही टाळा कोणा संतांच्या वाङ्मयाची गरज का आहे? सगळ्या कालामध्ये आहे. नेनती काही ठाणा टोना नामस्मरणा वाचोनी. त्यांना टाना टोना माहिती नाहीये, त्यांना ना रिमोटचा नाग माहिती आहे ना त्यांना टेबला माहिती आहे ना त्यांना गंडेदोरी माहिती आहेत. नेनती काही टाना टोणाच्या पेक्षा काय विज्ञान पाहिजे वेगळं तुम्हाला? अजून एक सांगू का? कुठलाही भोंदू बाबा आम्हाला फसवत नाही, आमचे लोभ आम्हाला फसवतात. जेव्हा आपण म्हणतो ना त्या बाबाने आम्हाला फसवलं, त्या बाईने आम्हाला फसवलं, त्यांनी नाही, तुम्ही गेले होते त्यांच्याकडे आणि यासाठी गेले होते की तुमचे लोभ पूर्ण करण्यासाठी. फक्त काही स्वार्थ पूर्ण झाले नाहीत की हे माणसं जगापुढे येतात
नाहीतर हे धंदे चालू होते, धंदे चालू राहतील जर संत वाङ्मयाचा विचार केला नाही तर. म्हणून तुकाराम महाराजांचं वाङ्मय कालजयी आहे, काल विजय आहे, कुठल्याही काळामध्ये ते उपयोगी आहे. कुणाला संत म्हणता येणार नाही जो छुछा करतो. व्यवहारातल्या काही गोष्टी तुम्हाला देतो, राख देतो, तुकाराम महाराज म्हणतात त्याला संत म्हणत नाही. जे का रंजले गांजले त्याशी मने जो आपुले. जे का रंजले गांजले त्याशी मने जो आपुले. जे रंजले गांजले त्याचे मने जो आपुले. जे रंजले गांजले मने जो आपुले. साधो आवा देव तेथे जाना